रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सुरू असलेल्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामावर आता नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। भविष्यात पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात येणारी पाईपलाईन अद्याप कार्यान्वित झाली नसतानाच रस्त्यावर टाकून ठेवलेल्या पाईपांचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाल्याचं चित्र समोर आलंय। या पाईपांवरून दररोज अवजड आणि हलक्या वाहनांची ये-जा सुरू असल्यानं त्यांचं नुकसान होत असून कामाच्या गुणवत्तेबाबत देखील शंका व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे या पाईपलाईन मधून अद्याप एक थेंब देखील पाणी नागरिकांपर्यंत पोहोचलेलं नसताना पाईपांचं नुकसान झाल्यानं सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते आहे। याशिवाय रस्त्यावर विखुरलेले साहित्य आणि खराब झालेली पाईपलाईन यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका देखील वाढलाय। याबाबत स्थानिक नगरसेवकांना विचारणा केली असता हे काम अद्याप संबंधित कंत्राटदाराच्या ताब्यात असून नगरपालिकेकडे हस्तांतरित झालेले नसल्याने सध्या कोणतीही कारवाई करता येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र नागरिकांचा सवाल वेगळाच आहे। काम कोणाच्या ताब्यात आहे हा मुद्दा नसून सार्वजनिक पैशातून सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता कोण पाहणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। संबंधित यंत्रणांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन नुकसानग्रस्त पाईपांची पाहणी करावी, जबाबदारी निश्चित करावी आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होती आहे। अक्षरशः बेंड पाईप आहेत, बेंड, आणि हे लोकांच्या घरी टाकले। आपण पाहू शकता की पूर्ण पाईपलाईन आहे ना, हे लोकांच्या घरी टाकले आणि हे पाईप असे वरती काढले। हे चांगले पाईप आहे, वरती काढलेले, आणि हे आपण पाहू शकता खेडमधलाच विषय आहे। आणि हे पाईप गाड्या जाऊन पूर्ण बेंड झालेले आहे। हे पाईप कशाला टाकले, काय टाकले मला हे काही समजत नाही। पूर्ण वाट लागलेली आहे पाईपांची। ह्या पूर्ण एक 10 ते 15 फूट हा पाईप आहे, पूर्ण वाट लागलेली आहे पाईपांची।